ऐकू येतं का आवाज मागे? खरं तर आज आपलं जे भेटणं ठरलं होतं, थोडं इकडचं बसून घ्या, थोडे बसून घ्या, थोडे बाजूला. आज जे आपलं भेटणं ठरलं होतं, आपला हा मेळावा घ्यायचं, मी आणि चौधरी साहेब अनेक वेळा फोनवर बोलायचो की कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, आणि त्यांचा हट्ट होता की आपण एका मैदानात घेऊया. आणि ते सांगत होते ते मैदान पूर्ण भरून जाईल, एका हाकेवर भरून जाईल. कारण अर्थात शिवसेना म्हटल्यानंतर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हटल्यानंतर आपल्याला भाड्याची लोक आणण्याची गरज नसते. पण मी थोडा हट्ट धरून होतो. जरा तर राहू दे, बसू दे. मी हट्ट थोडं एक स्पीकर इथे वळवा ना, कारण मलाच ऐकू नाही येतं काय येतं. हा आता येतोय का? हा आता मला पण ऐकू येतं. नाही तर मला, मी तेच विचार करत होतो की आता मैदानात तर खेळायचंच, पण आता आपण सर्वांनी रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे. ती वेळ आलेली आहे. संपूर्ण देशात जर आपण पाहाल तर प्रत्येक राज्यामध्ये लोकांना रस्त्यावर उतरायची आज वेळ आलेली आहे. 10 वर्ष आपण एक गोष्ट ऐकायचो, अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे. झाली आता मे मध्ये 10 वर्ष पूर्ण होतील. तुम्ही मला सांगा, अच्छे दिन आलेत का? अच्छे दिन आलेत? नाही आलेत. पण आज जेव्हा आपण विचार करतो अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे, आपल्याला वाटत असेल नुसतं महाराष्ट्रासाठी आलेले नाहीयेत. तर हे खरं नाहीये. देशात जर प्रत्येक राज्य जर आपण पाहिलं, आणि खास करून भाजपाची जी राज्य आहेत, भाजप प्रणित जी राज्य आहेत, जिथे जिथे तुम्ही पाहाल तिथे एक अस्थिरता निर्माण झालेली आहे. अशी परिस्थिती आहे की लोकांना आंदोलनं करायला लागत आहेत. आणि ही आंदोलनं चिरडण्याचा प्रयत्न केंद्र सरकार असेल किंवा तिकडचं स्थानिक जे सरकार असतं, राज्य सरकार असतं, ते करण्याचा प्रयत्न करत आहे. लडाखमध्ये जर आपण पाहायला गेलं तर लडाखमध्ये देखील मागच्याच 2 आठवड्यामध्ये साधारणपणे 40,000 लोक अशीच रस्त्यावर उतरली होती आणि मोठा मोर्चा काढला होता. आणि त्यांची मागणी हीच होती की आम्हाला केंद्र शासित राहायचं नाहीये, आम्हाला आमच्या हक्काचा मुख्यमंत्री द्या, आम्हाला आमच्या हक्काची विधानसभा द्या. खासदार साहेब, आपण जेव्हा पहिलेच आता दुसऱ्या टर्मला निवडून गेला होता 2019ला, 5 वर्षापूर्वी, तेव्हा केंद्र सरकारने 370 कलम काढण्याचा जो प्रस्ताव आणला होता त्याला आपण पण पाठिंबा दिला होता. आणि होय, तर निघालंच पाहिजे, हे बरोबर झालंच, आपण पण पाठिंबा दिला होता. ते वंदनीय हिंदवी सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं देखील स्वप्न होतं की 370 कलम हे काढलंच पाहिजे. पण ते झाल्यानंतर जी जम्मू काश्मीर आणि लडाखची विभागणी झाली, लडाखला वेगळं केलं गेलं आणि तिथे केंद्रशासित राज्य म्हणून घोषित केलं. 5 वर्ष झाले. खरं तर केंद्रशासित म्हणजे केंद्र सरकारचं डायरेक्ट तिथे लक्ष पाहिजे. पण तिकडचे स्थानिक लोक बोलतात, भूमिपुत्र बोलतात की आमच्याकडे कोणाचं लक्ष नाहीये, आमचा आवाज कोणी ऐकत नाहीये, आम्हाला आमच्या हक्काची विधानसभा द्या. मग कोणाचं आहे नक्की हे केंद्र सरकार? लडाखचं तरी वाटत नाहीये. आता हा ड्रोन जो आहे, इथे कुठे गेला तो ड्रोन? माझ्यावरती आहे का? जरा पुढे आणा ड्रोन. नाही, माझ्यावरती नाही, थोडं पुढे नाही. नाही, मला दाखवायचं नाही. आता तो ड्रोन थोडा लोकांवर न्या. समोर बसलेले आपले जे शिवसैनिक आहेत त्यांच्यावर न्या, थोडं जवळ न्या त्यांच्याकडे. कोण चालवते ड्रोन? कुठे? हा, थोडं जवळ न्या, अजून जवळ न्या, जवळ न्या, जवळ न्या. थोडं तुम्ही पुढे या, म्हणजे तुम्हाला दिसेल कुठे चाललंय. हा, आता थोडं अजून जवळ न्या आणि खालती न्या. बस बस. अरे बसेल कोणाच्या डोक्यावर, एवढं खालती नको. आता मला तुम्ही सांगा, तुम्हाला भीती वाटते का तिथे ड्रोनची? नाही वाटत आहे ना? का? हवा देते म्हणून? नाही, ड्रोनची भीती तुम्हाला एवढ्यासाठी वाटत नाही कारण तुम्हाला माहिती त्याच्यात कॅमेरा आहे, बरोबर ना? ठीक आहे, आणा तर परत तो ड्रोन. आता तुम्ही विचार करा
की ह्याच ड्रोन मधून तुमच्यावर अश्रुधूर सोडला असता तर भीती वाटली असती ना आपल्या सर्वांना. हेच दिल्लीमध्ये होत आहे. मागच्या आठवड्यात आपण पाहिलं असेल, हजारो शेतकरी, लाखो शेतकरी पंजाबमधले असतील, हरियाणामधले असतील, उत्तर प्रदेशमधले असतील, दिल्लीकडे मोर्चाकडून जात आहेत. आणि मोठा मोर्चा आहे तो एवढ्यासाठीच त्यांनी मोर्चा काढलेला आहे कारण मागच्या वर्षी साधारण 1-1.5 वर्षापूर्वी जे शेतकरी बांधव आपले तिकडचेच उत्तर भारतातले सगळेच दिल्लीच्या बॉर्डरपर्यंत पोहोचले होते आणि त्यांच्या ठराविक मागण्या होत्या. त्या मागण्या पूर्ण करू म्हणून 6 महिन्यानंतर सांगितलं केंद्र सरकारने आणि हे सगळे शेतकरी बांधव केंद्र सरकारवर विश्वास ठेवून पुन्हा आपल्या आपल्या घरी निघून गेले, आपल्या आपल्या शेतात काम करायला लागले. 1.5 वर्ष झालं, एक सुद्धा मागणी अजून पूर्ण झाली नाही. आणि आज जेव्हा शेतकरी पुन्हा एकदा दिल्लीकडे त्यांना आठवण करून द्यायला जात आहेत की आमच्या ज्या मागण्या होत्या त्याचं काय झालं, दुर्भाग्य असं आहे की ह्याच ड्रोन मधून त्या शेतकऱ्यांवर अश्रुधूर सोडला जातो. ह्याच ड्रोन मधून पाहतात की शेतकरी कुठपर्यंत आले आणि त्यांच्या रस्त्यात एवढे मोठे मोठे खिळे, हा जो खिळा इथे ठोकत होता ना तसाच खिळा, एवढे मोठे खिळे ते रस्त्यात ठोकतायत, खालती उलटे नाही तर वरती करून. का तर जे शेतकरी बांधव चालत येतील दिल्लीकडे त्यांच्या पायात हे खिळे जातील, त्यांचे ट्रॅक्टर पंक्चर होतील आणि ट्रॅक्टर पंक्चर झाल्यानंतर ते दिल्लीपर्यंत पोहोचू नाही शकणार. हे आज केंद्र सरकारचं कारनामे चाललंय. कदाचित आपल्याला इथे बसल्यानंतर शेतकरी काय राबत असतो, किती मेहनत घेत असतो हे आपल्याला माहिती नाही कारण आपण सगळे शहरातले लोक, आपली मेहनत वेगळी असते. आपली चिंता ही असते की आपण लोकल ट्रेन वेळेवर पकडू की नाही, ऑफिसपर्यंत पोहोचू की नाही. पण ज्या भाज्या आपल्या घरी येतात, जे आपण मार्केटमधून घेत असतो, जी फळं आपण मार्केटमधून घेत असतो, हे सगळे जे शेतीतले जे काही आपण शेतीतलं खातो हे सगळं आपल्या टेबलवर आपल्या घरी कसं येतं तर त्याच शेतांमधून येतं. ज्या शेतकऱ्यांवर आज हे दिल्ली सरकार, आज हे केंद्र सरकार लाठीचार्ज करत आहे. फक्त लाठीचार्ज नाही तर ड्रोन मधून अश्रुधूर सोडत आहे, लाठीचार्ज करत आहे, मोठे मोठे सिमेंटचे ब्लॉक टाकलेले आहेत, वायरी टाकलेल्या आहेत आणि असं सैन्यबळ तिथे लावलेलं आहे जणू काय हे चायना बॉर्डरवर उभे आहेत, असं सैन्याचं बळ तिथे दिल्लीच्या आसपास उभं केलेलं आहे. खासदार साहेब, कदाचित तुम्ही तिथून आता निघत असताना पाहत असाल कारण तुमचं अधिवेशन 9 तारखेला झालं आणि त्याच दरम्यान हे सगळे शेतकरी बांधव दिल्लीकडे मोर्चा घेऊन येत होते. रस्ते खोदून ठेवलेले आहेत, मोठ्या गाड्या लावून ठेवलेल्या आहेत. असं वाटतं की रणगाडीच के दिल्लीवर येणार आहेत, पाकिस्तान के दिल्लीवर चालून येत आहे की चायना चालत येत आहे. चायना तर घुसले लडाखमध्ये, पण तिथे काही न दाखवता ताकद सगळी केंद्र सरकारने जी काही ताकद दाखवायची, जी काही हिंमत दाखवायची आहे ती आपल्या देशातल्या अन्नदात्यावर दाखवायची आहे. किती दुर्भाग्य आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, आता मध्यंतरीच्या काळात मागच्याच 2 आठवड्यामध्ये 5 की 6 भारतरत्न दिली. वेगळे वेगळे राज्य निवडून, वेगळे वेगळे समाज निवडून, वेगळे वेगळे जे काही मतांची समीकरण आहेत ते पकडून 5 की 6 भारतरत्न दिली. त्याच्यातून एक भारतरत्न हे MS स्वामीनाथन यांना दिलं. जे MS स्वामीनाथन ज्यांनी शेतकऱ्यांसाठी काम केलं, जो स्वामीनाथन आयोग ज्यांनी शेतकऱ्यांसाठी हमीभाव मिळालाच पाहिजे, मालाला भाव मिळालाच पाहिजे, जे MS स्वामीनाथन त्यांच्या आयोगामध्ये काय काय शेतकऱ्यांसाठी करायला पाहिजे हे लिहून दिलेलं होतं, त्यांना तुम्ही भारतरत्न देता. पण ज्यांच्यासाठी त्यांनी काम केलं त्यांच्यावर तुम्ही लाठीचार्ज करत आहात, अश्रुधूर सोडत आहात, खिळे ठोकतात त्यांच्या रस्त्यामध्ये. हे कसं राज्य आहे, कोणाचं राज्य आहे, नक्की राम राज्य तरी आहे का, आज विचार करण्याची ही वेळ आलेली आहे. हे रावण राज्य वाटायला लागलेलं आहे. आणि जसं उत्तर भारतात जर आपण पाहिलं, लडाखमध्ये आंदोलन, पंजाब आणि हरियाणामध्ये आंदोलन, दिल्लीकडे मोर्चा निघत आहे, तसंच दक्षिणेतले जी राज्य आहेत, मग कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, केरळ असेल, तामिळनाडू असेल, ही सगळी दक्षिणातली राज्य जी आहेत ती देखील सांगत आहेत की आम्हाला आमच्या हक्काचा पैसा द्या, जीएसटीचा पैसा द्या, आम्ही तुम्हाला कर म्हणून जो पैसा देतो आमच्या विकासासाठी, आमच्या स्थानिक भूमिपुत्रांसाठी, आमच्या जनतेसाठी आम्हाला पैसा द्या. आम्ही पण त्याच भारतातले आहोत जिथे तुम्ही आमच्याकडून जीएसटी घेता पण आम्हाला तुम्ही 1 रुपया परत देत नाही पैसा म्हणून, जो काही विकासासाठी येत असतो. ते सगळे तिथे आंदोलनं बसलेले आहेत. जेव्हा हेच अधिवेशन सुरू होतं संसदेचं तेव्हा DK शिवकुमार जे कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी देखील आंदोलन केलं. त्यांनी दिल्लीमध्ये जाऊन उपोषण केलं होतं, आंदोलन केलं होतं की कर्नाटकाचा जो जीएसटीचा पैसा आहे तो आम्हाला द्या, त्वरित द्या, कारण आम्हाला पण विकास करायचा आहे, आम्हाला पण विकास पाहिजे. पण आज परिस्थिती अशी आहे की मणिपूर जळत आहे, दक्षिण भारत आंदोलन करत आहे, लडाखमध्ये कोणीतरी त्यांचे न्याय हक्क मागत आहे, शेतकरी बांधव आज आपण पाहत आहे दिल्लीच्या बॉर्डरवर जाऊन आंदोलन करत आहे. पण महाराष्ट्रामधलं जे सरकार आहे त्यांनी कधीतरी, जे आता घटनाबाह्य सरकार आहे, चोरांचं सरकार आहे, खोके सरकार आहे, त्यांनी कधीतरी तुमच्या आमच्यासाठी काही मागितलेलं तुम्ही 2 वर्षात पाहिलंय का? कधीतरी आपण ऐकलंय की आम्हाला मुंबईसाठी स्पेशल पॅकेज द्या? ऐकलंय तुम्ही कधी?
कधी तुम्ही ऐकले की महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करतोय त्याच्यासाठी स्पेशल पॅकेज द्या, या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी विचारलेलं ऐकलंय, मागितलेलं ऐकलंय? नाही ऐकलंय आपण. कारण ह्या राज्य सरकारची जी घटनाबाह्य सरकार आहे, जे खोके सरकार आहे, जे धोके सरकार आहे, त्यांची भूमिका एकच आहे. दिल्ली दिसलं की घालायचं लोटांगण, दिल्ली दिसलं की घालायचं लोटांगण. जे काही मुंबईचं आहे ते त्यांच्या घशात घालायचं, मुंबई संपवून टाकायची आणि मग जर काही उरलं असेल ते पण सगळं पाठवून द्यायचं गुजरातकडे. आज प्रश्न हा येतो की जे आता अरविंद सावंत साहेब सांगत होते, मी टीव्हीवर पण पाहत होतो, ते मला स्वतः तिथे संसदेत बसले होते. जे दोन तरुण मुलांनी उडी मारली, संसदेत उडी मारली, त्यांना पूर्ण माहिती होतं की जेव्हा एकदा तुम्ही उडी माराल संसदेत तेव्हा एकदा फाशीवर चढवलं जाईल किंवा आयुष्य संपवलं जाईल, जेलमधून बाहेर येणं तर शक्यच नाही. असा कडक कायदा UAPAचा जो आहे तो त्वरित लावला जाईल. कदाचित त्यांना हे पण माहिती होतं जर चुकून प्रधानमंत्री तिथे असते तर त्यांच्या SPGनी त्यांना तिकडच्या तिकडेच त्या दोन तरुणांना शूट ॲट साईट केलं असतं आणि हे उडी मारणं संसदेत किंवा असं आंदोलन करणं किती योग्य अयोग्य हे तुम्ही ठरवायचंय. चुकीचं आहेच, मी त्याचं समर्थन करत नाही, पण तुम्ही त्यांची मनस्थिती विचार करा काय असेल त्यावेळी. त्यांच्या मनात काय विचार असेल की आम्हाला नोकऱ्या नाहीत, आम्हाला जॉब्स नाहीत, म्हणून आम्ही देशाच्या संसदेत उडी मारू, गोळी लागली तरी चालेल, फासावर चढवलं तरी चालेल, पण आम्हाला आमच्या तरुणांचा आवाज तिथे संसदेत उचलायचा आहे, आमच्यासाठी कोणी बोलत नाहीये, हे त्यांचं दुःख होतं. आणि आज आपण पाहता त्या तरुणां कुठे आहेत, काय आहेत, कसे आहेत, काहीच माहिती नाही आपल्याला. पण आज दुर्दैव हेच आहे की पुन्हा एकदा आपल्याला भूतकाळावरनं लढवलं जात आहे. 50 वर्षापूर्वी काय झालं, नेहरूंनी काय केलं, 100 वर्षापूर्वी काय केलं, 500 वर्षापूर्वी काय केलं, हा राजा बरोबर होता की तो राजा बरोबर होता, 1000 वर्षापूर्वी काय झालं. मी तुम्हाला आज सांगते कारण मुंबई नेहमी भविष्य बघत असते, भूतकाळात आपण राहत नाही. आणि महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र कधी भूतकाळात राहत नाही. म्हणून तुम्हाला सांगतो मी की ज्या राजकीय पक्षांकडे देण्यासारखं काही नसतं ते 50 वर्षापूर्वी काय झालं, 100 वर्षापूर्वी काय झालं ह्याच्यात आपल्याला लढवत ठेवतील. पण आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहोत, आपण महाराष्ट्र आहोत, आपण मुंबई आहोत, आपण आपल्या भविष्यासाठी लढलं पाहिजे, झगडलं पाहिजे, हा विचार करून आपल्याला पुढे जायचं आहे. मागच्या महिन्यामध्ये आपण पाहिलं असेल की जो अर्थसंकल्प सादर झाला त्याच्यात ज्या आपल्या वित्त मंत्री आहेत केंद्रातल्या निर्मला सीतारामन ताई, त्यांनी सांगितलं होतं की आम्ही आता 4 जातींकडे लक्ष खास करून देणार आहे. कुठच्या होत्या त्या जाती? शेतकरी, तरुण, महिला आणि गरीब. विचार करा तुम्ही, 10 वर्षानंतर हे 4 वर्ग आपल्या देशात आहेत ते आठवलं म्हणजे अच्छे दिन तर कुठे आता पता नाही. पण प्रत्येक निवडणूक आली की टॅगलाईन बदलायची, अब की बार 400 पार, अब की बार हे पार ते पार, हे सगळं करत आपण पाहत असाल. मी जसं सांगितलं शेतकरी आज हैराण आहेत, जसं दिल्लीमध्ये आहे, जसं उत्तर प्रदेशमध्ये आहे, जसं आपण पाहताय हरियाणामध्ये आहे. ती सगळे मोर्चे तर काढतच आहेत, पण आपल्याकडे देखील आपल्या राज्यात देखील प्रत्येक जिल्ह्यात जर पाहाल तर एक वर्ग जो अर्थमंत्र्यांनी सांगितला होता, वित्तमंत्र्यांनी सांगितलं होतं की ही जात महत्वाची आहे शेतकरी, त्याच्यात जर तुम्ही पाहाल तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये कधी ना कधीतरी गेल्या 2 वर्षामध्ये कधी अवकाळी पाऊस असतो, कधी गारपीट असते, कधी दुष्काळ असतो, पण 1 रुपयाची मदत ह्या निर्लज्ज खोके सरकारने त्यांना केलेली नाहीये. कदाचित जर शेतकऱ्यांनी सांगितलं आम्ही भाजपात येतो तर ते सांगतील या तुम्हाला खोके देऊ, धोके देऊ, पण तुम्हाला काही मदत मिळणार नाही. कारण आज दुर्भाग्य हेच आहे की शेतकऱ्यांकडे बघण्यासाठी यांच्याकडे वेळ नाही. जसं दुसरं मी सांगितलं, दुसरा वर्ग तरुण, आज तरुण इथे किती आलेत? 20शीतले असतील, 30शीतले असतील, जरा हात वरती करून दाखवा मला. आहेत ना तुम्ही सगळे? आता मी जे तुम्हाला सांगत होतो, जे संसदेत ज्या 2 तरुणांनी उडी मारली त्यांनी सांगितलं की आमच्याकडे रोजगार नाही, नोकरी नाही, म्हणून आम्हाला हे पाऊल घ्यायला लागलं. तीच परिस्थिती आपल्या देशातल्या संपूर्ण तरुणांची आहे. आणि देशातलं काय आपल्या राज्यातलं जर बोलायचं झालं तर ह्याच 5 वर्षामध्ये 2 वेगळी सरकार, खरं 3, म्हणजे एक सकाळी 5:30चं जे काही होतं मुहूर्त ते सरकार, ते 2 दिवसाचं सरकार होतं. मग आपलं सरकार आलं, महाविकास आघाडीचं सरकार, आणि मग हे खोके सरकार, गद्दारांचं सरकार हे बसलेलं आहे आपल्या डोक्यावर, अवकाळी सरकार. पण आता जर पाहाल तर 2 फरक असे आहेत. कोविडच्या काळामध्ये आपल्याला आठवत असेल, कोविडच्या काळात तिथे महापौरताई बसलेल्या आहेत, किशोरीताई आहेत, आपले सगळे नगरसेवक, आणि तुम्ही सगळ्यांनीच मुंबईसाठी जे काम केलेलं आहे, महाराष्ट्रासाठी आपण जे उद्धव साहेबांच्या नेतृत्वात काम केलं, जागतिक पातळीवर त्याचं कौतुक झालेलं आहे.
अगदी WHO असेल, आपलं सुप्रीम कोर्ट असेल. परवाकडे मी एक पुस्तक वाचत होतो, त्याच्यात रघुराम राजन यांनी कौतुक केलेलं आहे. कारण जे आपलं काम आहे ते सच्चं काम होतं, खरं काम होतं. कुठेही आकडे आपण लपवले नाहीत. आपण उत्तर प्रदेश सारखं केलं नाही, आपण गुजरात सारखं केलं नाही. जे सुरतमध्ये हाल होते, जे अहमदाबादमध्ये हाल होते, तसे लोकांचे हाल आपण होऊ दिले नाहीत. जे होतं ते होतं, सत्य होतं, ते लोकांसमोर होतं. आणि मी पाहिलेलं आहे उद्धव साहेब देखील कसं ते काम करत होते 24 तास. पण त्या कोविडच्या काळामध्ये देखील अर्थचक्र सगळं बंद पडलं असताना आपण पुन्हा एकदा अर्थचक्र सुरू करण्याचा प्रयत्न केला. आणि मला आठवतं जून 2020 मध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्र जेव्हा घेतलं तेव्हापासून 2022च्या जून पर्यंत आपण साधारणपणे 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात आणू शकलो. आणि नुसतं हा दावा नाही तर हे सत्य आहे. त्यांच्या व्हाईट पेपरमध्ये पण दिसलं होतं. ही खरी गोष्ट आहे. हे सगळं आपण करत होतो आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या राज्यासाठी. अनेकदा उद्योगपती जे इन्व्हेस्ट करू पाहतात आपल्याकडे, अनेकदा उद्योगपती ज्यांना आपल्या राज्यात यायचं असतं, जे इकडचे राजकारणी लोक बसले असतात, ते सांगतात नाही नाही तुम्ही इकडे नाही, माझ्याच जिल्ह्यात या, इकडे नाही, माझ्याच गावात या. उद्धव साहेबांचं धोरण स्पष्ट होतं. महाराष्ट्रातला प्रत्येक जिल्हा हा आपला आहे आणि जिथेही ज्या उद्योगपतीला जायचं असेल तिथे जावं. कारण महाराष्ट्राची प्रगती झाली तर प्रत्येक जिल्ह्याची प्रगती होईल, प्रत्येक तालुक्याची प्रगती होईल. त्याच वेळी आपण पाहत होतो जे आपण 6.5 लाख कोटीची गुंतवणूक केली, त्याच्यातून जो फायदा झाला आपल्याला महाराष्ट्राला तो फार मोठा होता. शेतकऱ्यांना देखील मदत करू शकलो आपण, शहरांना मदत करू शकलो. जी काही गुंतवणूक आली त्याच्यातून आपण इंडस्ट्रीज आता पुढच्या काही वर्षांमध्ये पाहणार आहोत. पण ह्याच बरोबर जर गेल्या 2.5 वर्षातले 2 वर्षातली जर कामं बघितली, सगळा जो घोळ झालेला आहे, सगळा जो चोथा झालेला आहे राजकारणाचा, घाण झालेली राजकारणातली, आज मला प्रश्न पडतो की गेल्या 2.5 वर्षामध्ये ह्या तरुणांनी, इकडच्या तरुणांनी, महाराष्ट्रातल्या तरुणींनी एक तरी बातमी अशी वाचली आहे का की एक नवा उद्योग आपल्या राज्यात आलेला ऐकलाय का? ऐकलंय? कदाचित ही गोष्ट ज्यांनी माझ्या पत्रकार परिषदा पाहिल्या असतील, मला टीव्हीवर बघितलं असेल, तुम्हाला वाटेल की आदित्य काय परत परत तेच बोलतो. पण हे बोलणं गरजेचं आहे, कारण हे सत्य आहे. जसं त्यावेळी अच्छे दिन तुम्ही झोपेतून उठवलं कोणाला तरी अच्छे दिन वापस आएंगे, अच्छे दिन आएंगे असं बोलायचं. तसं जे खरं आहे ते मी आज तुम्हाला सांगतोय. तुम्ही देखील तुमच्या गावांमध्ये, घरांमध्ये, मित्रांमध्ये हे बोलणं गरजेचं आहे, कारण ह्याची चर्चा होणं गरजेचं आहे. अनेक ठिकाणी बघतोय मी, जो काही खर्च होतोय तो 25 फुटाच्या 100 फुटाच्या होर्डिंग होतोय, बॅनर होतोय की आता कर्जमुक्ती, आता अमुक हे तमुक हे. हा उद्योग आला, पण एक सुद्धा उद्योग नवा महाराष्ट्रात आलेला नाहीये. वेदांता फॉक्सकॉन बद्दल किती बोलायचं, का बोलायचं, कसं बोलायचं, हा प्रश्न मला नाही, ते घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना विचारा. कारण जेव्हा वेदांत फॉक्सकॉन आपल्या राज्यातून गुजरातमध्ये पाठवला गेला तेव्हा आपल्याला टीव्हीवर येऊन काय सांगितलं होतं? असं काहीतरी खाजवलं आणि मग सांगितलं अरे ह्याच्यापेक्षा मोठा येणार आता प्रकल्प, दिल्लीने सांगितलंय, हा गेला. आता काय आपण असंच करायचं का? वाटतं काल परवाकडे रडारड केली त्यांनी. आता ठीक आहे, कितीही खोटं बोललात, कितीही रडलात तरी जनता तुम्हाला साफ करणारच आहे. जनता तुम्हाला राजकारणातून बाहेर करणार आहे. कारण जनतेला गद्दार आवडत नाहीत, खोटारडे आवडत नाहीत, निर्लज्ज आणि नीच लोक आवडत नाहीत. 2 गोष्टी या महाराष्ट्रातून तुम्ही पुसू शकत नाही. एक जे उद्धव साहेबांनी केलेलं काम आहे मुख्यमंत्री म्हणून ते, आणि दुसरं म्हणजे ह्या गद्दारांच्या माथ्यावर गद्दार आणि बापचोर जे लिहिले ना ते तुम्ही पुसू शकत नाहीत. पण वेदांता फॉक्सकॉन नेला गुजरातमध्ये, आणि नुसतं गुजरातमध्ये नाही नेला, मला माहित नाही तुम्ही किती लोकांनी पाहिलं असेल. आता तो उद्योग जो आहे तो गुजरातमधून देखील निघून गेलेला आहे, देशातून निघून गेलेला आहे. दुःख याच गोष्टीचं आहे. गुजरातमध्ये 100% जे काही जाणं आहे ते जाणं गरजेचं आहेच. जे ज्या राज्याला मिळणं गरजेचं आहे ते मिळालंच पाहिजे. कारण जर प्रत्येक राज्याने प्रगती केली, जर आसामने प्रगती केली, जर लडाखने प्रगती केली, केरळने प्रगती केली, तेलंगणाने प्रगती केली, तर आपला देश पुढे जाईल. पण हा जो एकतर्फी कारभार जो सुरू झालेला आहे ना, की आपल्या राज्यातून खायचं, आपल्या राज्यातून ओरबडायचं आणि न्यायचं ते गुजरातमध्ये न्यायचं, हे दुःखदायी आहे, हे दुर्भाग्य आहे. आज आपण पाहत असाल वेदांता फॉक्सकॉन जेव्हा आपल्या राज्यातून निघून गेला, नेला, पाठवला गेला, धक्का देऊन तिथे पाठवला गेला, तेव्हा 100% तो ऍक्च्युअली उद्योग खरं तर आपल्या तळेगावमध्ये येणार होता, आपल्या पुणे जिल्ह्यात येणार होता. नुसतं महाराष्ट्रातलं नाही तर देशभरातल्या तरुण तरुणींना, 1 लाख मुला मुलींना रोजगार मिळाला असता, एवढी संधी आपल्याला उपलब्ध झाली असती. देशात 2 कोटी लोकांना पहिल्याच वर्षी काय नोकऱ्या देणार होते, 5 की 10 लोकांना देखील नोकऱ्या दिल्यात का आज हा प्रश्न पडत आहे.
पण आज आपण पाहिलं असेल, हा उद्योग तिथे गुजरातमध्ये नेल्यानंतर मी त्यांना फोन केला होता आणि त्यांना विचारलं होतं, त्यांचे जे मॅनेजर वगैरे होते, कारण आपल्या सगळे ओळखीचे होते त्यावेळी, सुभाष देसाई साहेब, आणि मीच त्यांना आणत होतो महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये. त्यांना विचारलं असं, तुम्ही पुण्यात आला असतात, महाराष्ट्रात आले असतात, तर किती दिवसात तुम्ही हा उद्योग सुरू करू शकला असतात? त्यांनी सांगितलं, आदित्यजी, आम्ही हा उद्योग 2 वर्षात ही कंपनी महाराष्ट्रात सुरू करू शकलो असतो. बोलला, तर तुम्ही गुजरातमध्ये गेलात, ढोलेरामध्ये गेलात, मग किती दिवस लागतील तुम्हाला? जर आमच्याकडे 2 वर्षात तुम्ही करू शकत होतात, गुजरात तर प्रगत राज्य आहे, तुम्ही 2 महिन्यात करू शकले पाहिजेत. ते हसायला लागले फोनवर. ते बोलले, आदित्यजी, कमीत कमी 8 वर्ष लागतील, कारण इथे ना वीज आहे, ना पाणी आहे, ना रस्ता आहे. पण आज जेव्हा फॉक्सकॉनची कंपनी ती सांगत आहे की सेमीकंडक्टर चिप आम्ही आपल्या देशात बनवू शकत नाही, भारतात बनवू शकत नाही, हे नुकसान नुसतं महाराष्ट्राचं नाही झालं, हे नुकसान गुजरातचं नाही झालं, तर संपूर्ण देशाचं नुकसान झालेलं आहे. एका बाजूला तरुण आणि तरुणींना नोकऱ्या मिळत नाहीत, रोजगार तर गेलाच, जी संधी होती ती निघून गेली. पण ही कंपनी नक्की काय बनवणारी होती? कारण वेदांता फॉक्सकॉन बद्दल आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. एक घोषणा पण मी ऐकली, गुजरातला फॉक्सकॉन, महाराष्ट्राला पॉपकॉर्न, हे सगळं आपण ऐकलेलं आहे. पण ही नक्की काय बनवणारी कंपनी होती? जर तुम्हाला सांगितलं ना, तुम्हाला हैराण व्हाल तुम्ही. इथे मोबाईल फोन किती लोकांकडे तो? जरा हात वरती करा. सगळ्यांकडे आहेत, बरोबर आहे. तुमच्या मोबाईल फोन स्मार्टफोन ज्याच्यामुळे झाला, ती छोटीशी चिप जी आहे ना, त्याला सेमीकंडक्टर चिप बोलतात. ती चायनामध्ये बनवली जाते, तायवानमध्ये बनवली जाते, जपानमध्ये बनवली जाते, अमेरिकेत बनवली जाते. साधारणपणे 1940 पासून ह्याची डेव्हलपमेंट सुरू झाली, याचा विकास सुरू झाला, आणि त्या चिप छोट्या होत गेल्या. कम्प्युटर जे मोठे होते ते छोटे होत गेले, आणि छोटे कम्प्युटरचे लॅपटॉप झाले, लॅपटॉपचे आपले फोन झाले. आज प्रत्येकाच्या घड्याळामध्ये, आज ह्या माईकमध्ये, तुमच्या फोनमध्ये, सगळ्यामध्ये जे व्हॉट्सअप, स्नॅपचॅट, इंस्टाग्राम, सगळं आपण रील वगैरे बघत असतो ना, ते ह्या चिपमुळे असतं. आणि ही चिपची जी संधी होती ती फार मोठी होती. जगभरात आपण गरुड झेप घेऊ शकलो असतो, ती संधी आपल्या देशातून आता निघून गेलेली आहे. ती परत कधी येणार, कशी येणार, ह्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. अच्छे दिन आएंगे की झालं, चला आपण सुटलो, आपलं काय बोलून मोकळं व्हायचं, असंच ती भावना आहे. पण आज जसं ही कंपनी निघून गेली, तसं एअरबस टाटा आपल्या राज्यातून निघून गेली. ती आपण आणणार होतो नागपूरमध्ये, मिहानमध्ये आणणार होतो, ती देखील पाठवली त्यांनी गुजरातला. वर्ल्ड ड्रग पार्क असेल, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, डायमंड बोर्स असेल, आणि आपल्या हक्काची वानखेडेमध्ये होणारी क्रिकेट मॅच पण, फायनल पण वर्ल्ड कपची पाठवली कुठे त्यांनी? आता तुम्ही मला सांगा, आपण सगळे मुंबईकर आहोत ना? मुंबईत रक्तात क्रिकेट आहे ना? छोट्या मुलाला जरी विचारलं आपण, जर ती मॅच वर्ल्ड कप फायनलची वानखेडेत झाली असती, आपल्या मातीत आपण जिंकलो असतो ना? पण जणू काही दुसरं राज्यच नाहीये आपल्या देशामध्ये, असं सगळं काही नेत आहेत गुजरातला, आणि गुजरातमधून पण ते पुढे चालतच नाहीये. पण आज प्रयत्न हाच आहे माझा, की आज तरुण तरुणींच्या समोर जी सत्य परिस्थिती आहे, म्हणती नाही मी जे बोलतोय ते, हे सांगण्याची वेळ आलेली आहे. कारण आज महाराष्ट्रातून हा जो दुसरा वर्ग, जसं मी सांगितलं, पहिला वर्ग जो निर्मला सीतारामन ताई बोलल्या, शेतकरी, तो तर देशात हैराण आहेच, पण आज तरुण देखील शोधत आहे की मला जॉब कुठे मिळणार, नोकरी कुठे मिळणार. सगळ्या कंपन्या ज्या आहेत, ज्या स्थापित कंपन्या आहेत, त्या देखील नेत आहेत गुजरातला. काही कंपन्या बंद पाडत आहेत, पब्लिक सेक्टर युनिट जे आहेत ते विकत चाललेले आहेत. ह्या कितीतरी गोष्टी आपण पाहतोय. संध्या आपल्या ज्या मुंबईत होत्या, आणि मुंबईत नुसतं मुंबईकरांना नाही तर देशभरातून प्रत्येक तरुण व्यक्ती जो स्वप्न घेऊन येतो की मला रोजगार मिळेल, मला नोकरी मिळेल, ते स्वप्न आज हे केंद्र सरकार आणि हे खोके सरकार इकडचं तोडत आहे, मोडत आहे आणि चिरडून टाकत आहे. मला दुःख ह्या गोष्टीचे की एक तरी संधी आपल्या तरुण मुला मुलींना या 2 वर्षात मिळाली का पाहून बघा. प्रायव्हेट सेक्टरमध्ये फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट आलेलं आहे, कॉन्ट्रॅक्ट लेबरचा जमाना झालेला आहे, आणि हे सगळं होत असताना जे आपल्या सरकारी नोकर भरती असते तिथे घोळ जो आहे तो एवढा झालेला आहे. एक तर पहिला घोळ, या सरकारमध्ये कोण भरती होणार ह्याच्यावर आहे. रोज नवीन कुठचं तरी होर्डिंग दिसतं, रोज नवीन चेहरा दिसतो. मग कोणाला सांगतात की चला आता ह्याला राज्यसभा देऊ, त्याला उपमुख्यमंत्री बनवू, बनवायचे तरी किती मंत्री तर मला माहित नाही. पण हे सगळं होत असताना आपल्या महाराष्ट्रातल्या तरुणांना काय मिळतंय हा तुम्ही विचार करा. मुंबईतून जास्ती लोक नसतील, मला वाटतं ठराविक आपले तरुण तरुणी त्या नोकर भरतीला आपण
साधारणपणे पेपरसाठी तयारी करत असतो, UPSC साठी असेल, MPSC साठी असेल. पण आपल्या मराठवाड्यातून आहे, उत्तर महाराष्ट्रातून आहे, विदर्भातून आहेत अनेक मुलं मुली पुण्यामध्ये येतात, छत्रपती संभाजीनगरला जातात, धाराशिवला जातात आणि 4-4, 5-5 वर्ष तयारी करत असतात. ती ह्याच्यासाठीच की कधी ना कधीतरी ह्या पेपरमध्ये ते पास होतील आणि सरकारी नोकरी मिळेल. परवाकडेच आपण पाहिलं असाल 200 मार्काचा पेपर तलाठी भरतीचा, किती मार्क मिळालेत? 214. मी त्यांना विचारलं फोन करून, मी म्हणलो काय EVM मध्ये तुम्ही एक्झाम देत होतात की काय? म्हणजे घोटाळा घोळ सगळं राजकारण एवढं घाणेरडं करून ठेवलेलं आहे की तरुणांनी जायचं तरी कुठे जायचं हाच प्रश्न पडलेला आहे. मी खूप वेळा हे चॅलेंज दिले गेल्या 2-3 महिन्यामध्ये, कारण मी पाहतोय तलाठी भरती असेल, पोलीस भरती असेल, सगळीकडे जिथे जिथे भरती करण्याचा प्रयत्न होतोय कधीतरी पेपर फुटतो, कधीतरी तुम्ही परीक्षेला बसता, परीक्षा देऊन बाहेर येतात तेव्हा कळतं की पेपर फुटलेला आहे, पुन्हा एकदा परीक्षेला सामोरे जायचं आहे. पण 4, 5, 6 वर्ष जे मुली मेहनत करतात, परीक्षा देतात, त्यांचं जे स्वप्न चिरडलं जातं ना, ते चिरडणारी लोक हे आज या घटनाबाह्य सरकारमध्ये बसलेले आहेत, गद्दार म्हणून बसलेले आहेत. मी आज पुन्हा एकदा सांगत आहे, 20 तारखेला जे अधिवेशन घेत आहेत आरक्षणासाठी आहेच, पण आरक्षण कशासाठी पाहिजे? आपल्याला नोकऱ्यांसाठी पाहिजे, रोजगारासाठी पाहिजे. हा देखील कायदा तुम्ही करा, की जो पण पेपर फोडेल त्याला कमीत कमी 10 वर्ष सजा दिली जाईल असा कायदा झालाच पाहिजे. आणि आज महाराष्ट्रातल्या तरुणांना मी शब्द देतो, आदित्य रश्मी उद्धव ठाकरे म्हणून, की जेव्हा आपलं सरकार येईल या 2024 मध्ये येणार म्हणजे येणार, आपण आणणारच, हा कायदा देखील आणू. पेपर जो फोडेल त्याला सरकार फोडेल हा आपण कायदा बनवूच. पण आज हे 2 वर्ग एवढे त्रस्त आहेत, दिशाहीन झालेले आहेत. जायचं तरी कुठे? कोण संसदेत उडी मारून बेरोजगारीच्या विरुद्ध आंदोलन करत आहे, कोण दिल्लीकडे मोर्चा घेऊन जात आहे, कोण स्वतःला फास लावून घेत आहे. शेतकरी असेल, युवा असेल, 10 वर्ष ह्या 2 जाती, हे 2 वर्ग आठवले नाहीत. आज ह्या केंद्र सरकारला आठवायला लागलेले आहेत, कारण त्यांना माहिती आहे 400 पार होणं हे अशक्य आहे. 250 तरी गाठतील का? एवढी जर अस्थिरता आपल्या देशात असेल तर हाच त्यांच्या समोर प्रश्न पडलेला आहे. तिसरा जो प्रश्न आहे, तिसरा जो वर्ग आहे तो म्हणजे महिला. आज खास करून इथे मोठ्या संख्येत महिला उपस्थित आहेत. पण हे सरकार जे आहे, खरं म्हणजे मागच्या जुलैपर्यंत महिलाच नव्हती मंत्रिमंडळात आणि सांगत होते नाही हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, महिलांचं सरकार आहे, असं आहे तसं आहे. पण 2-3 तुम्हाला उदाहरणं देतो, 3च उदाहरणं देतो आणि तुम्ही मला सांगा हे सरकार तुमचं तुम्हाला वाटतंय का? या मंत्रिमंडळामध्ये एक गद्दार मंत्री असा आहे ज्यांनी एका महिला खासदाराला घाणेरड्या शिव्या दिलेल्या आहेत, तेही टीव्ही चॅनलवर दिलेल्या आहेत. 17 की 18 वेळा मोजल्यात मी. घाणेरड्या शिव्या दिलेल्या आहेत. ते चॅनलवाल्यांना कसं तरी झालं दाखवायचं, पण ते दाखवलं त्यांनी आणि त्या मंत्र्याला अजूनही मंत्रिपद दिलेलं आहे आणि शिवी दिल्यानंतर त्याला प्रमोशन मिळालं. ह्या गद्दार मुख्यमंत्र्यांनी गेट आउट केलं नाही. असं सरकार हे तुम्हाला तुमचं वाटतंय का? ह्याच मंत्रिमंडळामध्ये अजून एक मंत्री असा आहे ज्याच्यावर घाणेरडे आरोप झालेले आहेत. ज्या मिनिटाला आरोप झाले तेव्हा उद्धव साहेबांनी त्यांना गेट आउट सांगितलं. माझ्या मंत्रिमंडळात अशी घाणेरडी लोक नको आहेत, काढून टाकलं होतं. पण जेव्हा हे खोके सरकार बसलं, पुन्हा एकदा त्यांना कॅबिनेटचा दर्जा दिला आणि मंत्री बनवलं. हे असलं सरकार हे तुम्हाला तुमचं वाटतंय का? वाटतंय तुमचं सरकार? अहो हेच काय, ह्या खोके सरकारचे जे मेन स्पॉन्सर आहेत भाजपा, तो पक्ष असा आहे की गुजरातमध्ये त्यांनी आता मागच्या वर्षीची गोष्ट आहे 5 की 6 लोकांना जेलमधून बाहेर काढलं. दिंड नाही काढली त्यांची, त्यांना हार घातला, त्यांना सत्कार केला, त्यांची ओवाळणी केली आणि प्रचारात फिरवलं. त्यांना प्रचारात फिरवलं, भाजपाचे लोक म्हणून फिरवलं. माहिती ते कोण होती लोक? बिल्किस बानो ह्याच्यावर रेप करणारे, अत्याचार करणारे ही 5 की 6 लोक होती. हे तुमचं हिंदुत्व आहे? हे हिंदुत्व असं नसतं. जे माझ्या आजोबांनी मला हिंदुत्व शिकवलेलं आहे की जो कोणी रेप करेल, जो कोणी अत्याचार करेल, त्या महिलेची जात कुठची असो, धर्मही कुठचा असो, त्या रेपिस्टला फासावरच चढवलं पाहिजे. हे आपलं हिंदुत्व आहे.
ज्या राज्यामध्ये आपण जय भवानी जय शिवाजी हा नारा देतो तिथे महिलांचा अपमान करणारं सरकार आणि पक्ष आम्ही चालू देणार नाही, ही शपथ आपण घेतली पाहिजे. भगवान श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम होते आणि त्यांच्या नावात राम राज्य चालवायचं असेल तर हे पक्ष आपण टिकू द्यायचे नाहीत, कारण अशी धोरणं ही नुसतं महिलांसाठी नाही तर देशासाठी हानिकारक आहेत. पण जसं मी सांगितलं, ही तिसरी जात महिला म्हणून जे आता अर्थमंत्री सांगत आहेत, निर्मला सीतारामन सांगत आहेत की होय ह्या तिसऱ्या जातीकडे आम्ही लक्ष देऊ, तशी चौथी जात त्यांनी सांगितली गरीब, जो वंचित आहे, जो गरीब आहे. जेव्हा आपण 2014 मध्ये ह्याच केंद्र सरकार किंवा ह्याच भाजपासाठी प्रचार करत होतो तेव्हा आपण कुठचे होर्डिंग्स लावत होतो, कुठचे होर्डिंग्स आपल्याला लावायला सांगितले होते. कितीतरी गोष्टींवर आपण वाचायचो, बहुत हुई महंगाई की मार. नाही तेव्हा आपण असं नव्हतं बोललो, आता बोलायची वेळ आलेली आहे. पण तुम्ही मला सांगा, महागाई कमी झाली आहे का? गॅसच्या किमती खालती गेल्यात की वरती गेल्यात? पेट्रोलची किंमत काय झाली आहे? त्यावेळी काय होती? त्यावेळी थोडे 1 रुपयाने वाढवलं की आपण मोर्चा काढायचो भाजपासोबत, मुंबई बंद, देश बंद. आता काय झाली गॅसची किंमत? डिझेलची किंमत काय झाली आहे? आज तुम्ही मला सांगा मग की हे सरकार तुम्हाला शेतकऱ्यांचं वाटतंय? हेच केंद्र सरकार तुम्हाला तरुणांचं वाटतंय? हेच केंद्र सरकार तुम्हाला महिलांचं वाटतंय? हेच केंद्र सरकार तुम्हाला गरिबांचं वाटतंय? ते सोडा, हेच केंद्र सरकार तुम्हाला भाजपाचं तरी वाटायला लागलंय का आता? जी भाजपा आपण ओळखायचो, जी भाजपा आपल्याला माहिती होती, आज तुम्ही मला सांगा ह्या महाराष्ट्र भाजपाचे पहिले 5 नेते कोण आहेत? जरा मला नाव घेऊन सांगू शकाल का तुम्ही? नाही 5 नावं सांगा मला तुम्ही. नाही देवेंद्रजींना बाजूला ठेवा, त्यांचे जे आवडते नेते 5 ते मला तुम्ही प्रमुख 5 नेते सांगा जे आपल्याला शिवाय रोज देत असतात. बरोबर आहे? हे 5 नेते जे आहेत मला तुम्ही सांगा. आता थांबा. आता तुम्ही मला सांगा, ऐका. आता गेले 25 वर्षात जेव्हा आपली त्यांच्यासोबत युती होती तेव्हा जे सुसंस्कृत नेते होते, जे अभ्यासू नेते होते, ज्यांच्यासोबत आपण काम केलेलं आहे, खांद्याला खांदा लावून काम केलंय, घरोघरी जाऊन आपण प्रचार केलेला आहे. मी तेव्हा लहान होतो पण अनेक नेते असे, विनोद तावडेजी असतील, प्रकाश मेहताजी असतील, विद्याताई ठाकूरजी असतील, सगळे असतील, ह्यांच्यासोबत जे काम केलंय, मुंडे काकांबरोबर काम केलंय, महाजन काकांबरोबर काम केलंय, त्यावेळीची सगळी जी भाजपा आहे, जे अजूनही आहेत, त्यांना सगळ्यांना बसवले कुठे हो यांनी? आणि जे प्रमुख 5 नेते आता चेहरे आपल्याला रोज शिवी देत असतात, जे टॉनिक मिळतं आपल्याला, काय त्यांनी एखाद दिवस शिवी नाही दिली की वाटतं आपण काहीतरी चुकतोय, पण रोज शिवी देत असतात. तुम्ही मला सांगा त्यांनी भाजपमध्ये कधी प्रवेश घेतलाय? गेल्या 2 ते 3 वर्षात जेव्हा त्यांना ईडी त्यांच्या घरी गेली. ईडी घरी गेली की हिंदुत्व एकदम जागृत करून मिळतं त्यांना. हे कुठचं भाजपा आहे? काय म्हणून भाजपा आहे? आता काल परवाकडे तुम्ही एक अजून प्रवक्त्याच्या मुलाचं ऐकलं असेल, ती पोस्ट पाहिली असेल तुम्ही, बरोबर आहे? आता तुम्ही मला सांगा महाराष्ट्र भाजपानी नक्की मिळवलं तरी काय ह्या महाराष्ट्रामध्ये? 2022 मध्ये आपला पक्ष शिवसेना फोडला, तोडला, चोरला, चोरांच्या हातात दिला, निर्लज्ज नीच लोकांच्या हातात दिला, बरोबर आहे? सरकार आपलं पाडलं, महाराष्ट्र पुढे चालला होता, त्यांच्या पोटात दुखायला लागलं भाजपाच्या, आणि म्हणून महाराष्ट्र तोडता येईना म्हणून शिवसेना तोडा म्हणजे महाराष्ट्र मागे राहील, हे धोरण त्यांनी घेतलं. आणि एक असे मुख्यमंत्री बसवले ज्यांना काहीच कळत नाही आजूबाजूचं काय चाललंय. ठीक आहे, ते एक वेगळी गोष्ट आहे. बिल्डर कॉन्ट्रॅक्टर लोकांचा मुख्यमंत्री बसवलेले आहेत, पण ते एका बाजूला झालं. 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, पवार परिवार फोडला, आणि त्याच्यात देखील आपण पाहिलं असेल त्यांना सोबत घेतलं. या वर्षी 2024 मध्ये काँग्रेस फोडायचा प्रयत्न करत आहेत, काही नेते त्यांचे फोडत आहेत. आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्ही पाहिलं असेल 2022 मध्ये जे मंत्रिमंडळ बसलं त्याच्यात साधारणपणे 10 गद्दार मंत्री आहेत, 9 हे राष्ट्रवादीतून जे फुटून गेलेत त्यांनी जी गद्दारी केली त्याच्यातले मंत्री आहेत. पण 10 जे भाजपामधले मंत्री झाले त्याच्यात 6च ओरिजिनल भाजपातले आहेत, 4 बाहेरचे आहेत. काय मिळालं का भाजपाच्या लोकांना? बरोबर आहे मला. आणि तेही कोणाचे हो? गद्दारांचे उचलतायत ते.
म्हणजे मला वाईट त्या भाजपाच्या कार्यकर्त्यांबद्दल वाटतं. तुम्ही बघा काय परिस्थिती असेल. गेल्या 3 वर्ष 2.5 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये जेव्हा आपलं सरकार पाडलं त्याच्यातून फक्त 4-6 मंत्री ते ओरिजिनल भाजपातून करून ठेवलेले. बाकी ना टीव्हीवर कोणाला येऊ देतात, ना मुख्यमंत्री भाजपाचे, ना मंत्रिमंडळ त्यांचं, ना कुठचंही महामंडळ मिळालंय, ना मंडळ मिळालंय. एकच न्यासाचे अध्यक्ष जे जाहीर झालेत ते सिद्धिविनायक मंदिराचे अध्यक्ष जाहीर झालेत. तेही कोण? माहीमचे गद्दार. आणि त्याच्यात पण हिंदुत्वाची गंमत बघा ह्यांनी काय केली. हे खोटे सांगत होते की आम्ही हिंदुत्वासाठी गेलो. ह्यांचं हिंदुत्व बघा कसं आहे. सिद्धिविनायकाची जेव्हा गणपती बाप्पाची मिरवणूक निघाली होती तेव्हा गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत कोणीतरी आपली शिवसेनेची घोषणा दिली म्हणून त्यांनी बंदूक काढून तिकडच्या स्थानिक लोकांवर, दादरकरांवर रोखली. गाडीच्या शिव्या दिल्या. पोलीस स्टेशनमध्ये नेलं गेलं. पोलीस स्टेशनमध्ये नेल्यानंतर तिथे देखील फायरिंग केलं. त्यांनी एक गोळी उडवली. नशिबाने कोणाला लागलं नाही. पण बरोबर तिकडचा व्हिडिओ नाही आला. व्हिडिओ कुठचा आला? भाजपाच्या आमदाराचा, ज्यांनी पोलीस स्टेशनमध्ये फायरिंग केलं. म्हणजे भाजपाला मिळाला तरी काय. पण अध्यक्ष कोणाला केलं मंदिराचं? ह्याच गद्दार माणसाला, ज्यांनी गणपती बाप्पाच्याच मिरवणुकीत बंदूक काढली आणि आपल्याच तिकडच्या स्थानिक लोकांवर दाखवली. हे तुमचं हिंदुत्व? ठीक आहे, त्याच्यावर आपल्याला जायचं नाही हो. पण महत्वाची गोष्ट ही आहे की नक्की काय धोरण तुम्ही पाळत आहात. मग नंतर काय सांगितलं? दादा फंड देत नाहीत, दादा फंड देत नाहीत. राष्ट्रवादी सोबत आम्ही बसणार नाही. इक्बाल मिर्चीच्या आम्ही दोस्ताबरोबर बसणार नाही. देशद्रोहावर बसणार नाही. मागच्या वर्षापासून कोणासोबत बसतायत? मग ज्यांनी फंड दिला नाही त्यांना तुम्ही उपमुख्यमंत्री केलं. ज्यांनी गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत बंदूक काढली, पोलीस स्टेशनमध्ये जाऊन फायरिंग केलं, त्याला तुम्ही मंत्री नाही तर न्यासाचा अध्यक्ष केला, तेही हिंदू मंदिराचाच. हे तुमचं हिंदुत्व. आणि आता तिसरं, काँग्रेस आम्ही होऊ देणार नाही, काँग्रेस सोबत आम्ही जाणार नाही, असं तसं बोलणारे काँग्रेसलाच घेतात. मी तर राहुल गांधींना हाच सल्ला देणार आहे, जर तुम्हाला कधी प्रधानमंत्री बनायचं असेल भाजपात जा. सगळे काँग्रेसचेच बसले जातात तिथे आमदार खासदार. भाजपाने आता कॅम्पेन बदललेली आहे. अच्छे दिन आएंगे हे सांगायचं बंद केलं त्यांनी. आता माहिती नवीन टॅगलाईन काय त्यांची? दाग अच्छा है, वॉशिंग पावडर भाजपा, दाग अच्छे है. जर तुमच्यावर तुम्ही भ्रष्टाचारी असाल, जर तुम्ही खोके घेतले असाल, धोके दिले असाल, जर तुम्ही कोणाचा खून केला असेल, कुठे दरोडा टाकला असाल, तर तुम्हाला भाजपात घेतील थेट आणि भाजपाच्याच कार्यकर्त्यांच्या डोक्यावर बसवतील आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बसवतील. पण भाजपाच्या कार्यकर्त्यांना हे कधीच वाढू देणार नाहीत. आत्ताची राज्यसभेची निवड बघा तुम्ही, 6 मधून 4 तर काँग्रेसचेच आहेत. कुठे काँग्रेस मुक्त भारत होतं? काँग्रेस युक्त भाजपा व्हायला लागलेली आहे. तेही सगळे भ्रष्टाचारी लोक तिथे घेतात. ज्यांच्यावर आरोप लागलेत ते तिथे घेतात. उलटा काँग्रेस आता स्वच्छ झाली. ज्यांच्यावर आरोप लावले होते त्यांना सगळ्यांना तिथे घेतलेलं आहे. पण आज पण काही आपल्यात असे आहेत जे लढत आहेत, कारण त्यांच्याकडे लपवण्यासारखं काही नाही. जे देतात ते ठोकून देत आहेत. आपल्या इथे किशोरीताई पण बसलेले आहेत. हिमतीने, ताकदीने, जिद्दीने लढत आहेत. राजन साळवी साहेब लढत आहेत. जिंकणार मला माहिती आहे, खात्री आहेच. वायकरजींवर प्रेशर आहे. येत आहे की जेलमध्ये टाकू, येत आहे की जेलमध्ये टाकू. राऊत साहेब तर आज जाऊन आलेत आणि आता तर कोणालाच घाबरत नाहीत ते. आपलं सूरज चव्हाण लढत आहे. सूरजची पण केस बघा. गंमत अशी आहे की ज्याच्यावर आरोप लावलेत की तुम्ही टेंडर घेतलं, जो मालक आहे तो मिंदे गटात नेता म्हणून बसलाय आणि जो कंपनीचा कर्मचारी आहे त्याला आत घेतलेला आहे. म्हणजे हा कुठचा न्याय आहे? काय चाललंय नक्की राज्यामध्ये? हा सगळा प्रश्न आहेच. पण एका बाजूला हे सगळे दाग अच्छे आहेत म्हणून चालू असताना दुसऱ्या बाजूला आपण जी मुंबईत कामं केली आहेत ती पुसून टाकण्याचा प्रयत्न हे करत आहेत. पण मी परत परत सांगतो, 2 गोष्टी तुम्ही मुंबईतून पुसू शकत नाही, महाराष्ट्रातून पुसू शकत नाही, देशातून पुसू शकत नाही. देशात काही 33 देशात ज्यांनी नोंद घेतली त्याच्यात पण नाही पुसू शकत. उद्धव साहेबांनी जे केलेलं काम आहे ते, आणि तुमच्या माथेवर चोर, निर्लज्ज, नीच आणि गद्दार म्हणून शिक्का जो बसलेला आहे ते. कारण आज जो प्रकार सुरू आहे, जी आपण कामं केली एक तर बदनाम करा किंवा त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करा. हे अटल सेतू इथे जे बांधलेलं आहे MTHL 2020च्या जानेवारीमध्ये गर्डर लॉन्चिंग हे उद्धव साहेबांनी केलेलं आहे. त्याचं आपलं सरकार असेपर्यंत 85% काम झालं होतं, हे तुम्हाला अभिमानाने सांगू शकतो. इथे अनेक असे नेते आहेत जे माझ्यासोबत प्रत्येक महिन्यात तिथे व्हिजिटला यायचे.
आज पण तुम्हाला सांगतो, चला मुख्यमंत्री मी जे घटनाबाई आहेत त्यांना घेऊन जाऊया, समोरासमोर होऊ दे, रस्त्याचं इंच आणि इंच मी तुम्हाला सांगू शकतो. त्यांना आतापट पण माहिती नसेल, पण एवढंच माहिती असेल की खर्च किती झाला ऍड देण्यावर, की हे आमचं आहे आमचं सांगण्यात. ब्रँडिंग केलं त्यांनी अटल सेतू वगैरे, पण काम हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचंच आहे, आपलं आहे. वरळी शिवडी कनेक्टर जो MTHL ला जोडणार होता, कोस्टल रोड शिवडीला जोडणार होता वरळीपर्यंत, चौधरी साहेब आपल्या 2 मतदारसंघांना जोडणारा पूल, किती वेळा आपण बैठका घेतलेल्या, तिथे सचिनजी बसले, तिथे आम्ही सगळे आहोत. आम्ही सगळे आपले नगरसेवक असायचे, आमदार असायचे, खासदार असायचे. प्रत्येक इंच त्या पुलाचा आम्ही ठरवलेला आहे सगळ्या अधिकाऱ्यांना बसवून, कारण आपल्या चाळींना धक्का नाही लागला पाहिजे, आपल्या दुकानदारांना काही हाल झाले नाही पाहिजेत, म्हणून सगळे आपले वरळीकर असतील, शिवडीकर असतील, सगळ्यांना सोबत घेऊन आपण बसायचो आणि मार्ग काढलेला होता. आपलं जर सरकार आत्ता असतं तर तो पूर्ण पूल तयार झाला असता, इथे ट्रॅफिक झाला नसता. दुर्दैव ह्याच गोष्टीचं आहे की डिलाय रोडला त्यांनी दिरंगाई केली आणि आज वरळी शिवडीचा आपण पाहतोय पूल 50% अधिक काम झालेलं नाहीये. कोस्टल रोड मला वाटतं आता 19 तारखेला अर्धवट काहीतरी उद्घाटन करणार होते. मी जेव्हा ते व्हिडिओज टाकतो कोस्टल रोडचे, इंस्टाग्रामवर ट्विट टाकत असतो, देशभरातले भाजपचे ज्यांनी कधी मुंबई बघितली नाही ते मला शिव्या देत असतात आणि मला आवडतं. मी पाहत होतो न्यू इयरच्या रात्री पण 12 वाजले तरी हे शिवे देणं चालू आहे, 2 रुपयाचे ट्रोलवाले. त्याला 2 रुपये तरी मिळाले, बाकीच्या भाजपांना काही मंत्रीपद मिळत नाही, काही मिळत नाही, 2 रुपये मिळाले, बस झालं. पण आज मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, हक्काने सांगतो, खुशीने सांगतो, एका अभिमानाने सांगतो की पूर्णपणे कोस्टलचं स्वप्न, ते स्वप्नपूर्ती ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीचीच आहे. काही कोणी येऊन उद्घाटन करावं, कोणी येऊन पेपरमध्ये ऍड देतील, कोणी येऊन मोठे होर्डिंग लावतील, सगळं काही होईल, पण कोस्टल रोड पूर्ण होणार ही ठाकरे गॅरंटी तुम्हाला देत आहे. मी आज तुम्हाला सांगत आहे. गोरेगाव मुलुंड लिंक रोड असेल, त्याचं पूर्ण टेंडर झालं होतं, आपल्या काळात भूमिपूजन झालं, पण यांना खोके खायचे होते म्हणून ते टेंडर रद्द केलं आणि किंमत वाढवली, दुप्पट केली आणि पुन्हा एकदा भूमिपूजन करू इच्छितात. नरिमन पॉइंट कफ परेड कनेक्टर आहे, त्याचं देखील काम आपण सुरू केलेलं आहे, आपण ठरवलेला तो रस्ता आहे. दहिसर मीरा रोड, तो काम, ते काम आपण सुरू केलेलं आहे. आणि ही सगळी कामं आपण जेव्हा पुढे नेत होतो, कोविडच्या काळात देखील आपण कामं पुढे नेत होतो, तेव्हा ही सगळी काळी मांजरं ही आपली आडवी जात होती, राजकारण करत होती, तरी देखील आपण हे काम पूर्ण केलं. आणि पूर्ण केल्यानंतर आपण पाहत असाल, ज्यांनी आपल्यावर आरोप केले तीच लोक आता तिथे जाऊन उद्घाटन करू इच्छितात आणि तीच लोक तिथे जाऊन फोटो काढू इच्छितात, कारण त्यांना देखील माहितीये की मुंबईसाठी जे आपण शिवसेना म्हणून काम केलेलं आहे ते वर्ल्ड क्लास केलेलं आहे, कोणीही याला टक्कर देऊ शकत नाही. आज आपण पाहत असाल, कोविडच्या काळात आपण सगळे इथे सुरक्षित आहोत, ह्याचं कारण एकच आहे, कारण आपले मुख्यमंत्री त्यावेळीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीने स्वतःच्या तब्येतीची काळजी न घेता डॉक्टरांचा सल्ला घेऊन हे राज्य चालवलं, नर्सेसचा सल्ला घेतला आणि हे राज्य चालवलं. मार्टची आपली मुलं असतील, लक्ष्मीची मुलं असतील, सगळेच अंगणवाडी सेविका असतील, आशा वर्कर्स असतील, या सगळ्यांना पोलीसचे असतील लोक आपले, सगळ्यांना सोबत घेऊन आपलं राज्य चालवलं आणि राज्याने देखील सहकार्य केलं. जेव्हा जेव्हा आपण सांगितलं होतं मास्क घाला तेव्हा मास्क घातला, वॅक्सिन घ्या तेव्हा वॅक्सिन घेतलं, घरी राहा तेव्हा घरी राहिले. पण हे कुटुंबाचं जे नातं आहे हे अजूनही कोणी पुसू शकलेलं नाही, ना तोडू शकत ना मोडू शकत. कारण जेव्हा आपण आपल्याला वाचवायला, स्वतःला वाचवायला मास्क घालत होतो, काही लोक हुडी घालायचे आणि आपलं सरकार पाडण्याचा प्रयत्न करत होते. आज राजकारण एवढं घाणेरडं झालेलं आहे, एकदम गलिच्छ होत चाललेलं आहे. मला वाटतं 1-2 दिवस काही शिबिर होतं त्यांचं आणि कचऱ्यासारखं लोक काय बोललेले आहेत, त्या कचऱ्याकडे आपण लक्षही देणार नाही. पण आपण पाहत असाल तो जो कचरा जे काही बोललेला आहे त्यांच्या मनात किती काळं आहे ना. नुसतं हे लोक कपडे पांढरे घालतात, बाकी सगळं काळं यांचं. हे काळं मन हे कधीही महाराष्ट्र स्वीकारणार नाही. पण आज जी परिस्थिती आहे ती हीच आहे. आपण मुंबईकर म्हणून विचार केला पाहिजे की आपण मुंबई आपल्या हातात ठेवणार की ह्यांच्या आवडत्या उद्योगपत्यांच्या घशात घालणार. आज हा विचार करण्याची वेळ आली आहे. धारावीचा जो विकास आहे तो आपण बीडीडी सारखा पण करू शकलो असतो. आपण पाहिलं असेल बीडीडी वरळी असेल, बीडीडी नामजोशी असेल, बीडीडी नायगाव असेल, तिथे आपण ही कामं सुरू केली. आज पण जाऊन पहा बीडीडीच्या वरळीमध्ये. मी परवा पण गेलो, तो प्रत्येक महिन्यात जातो, 40व्या मजल्यापर्यंत इमारत पोहोचले. होय, आपला मराठी माणूस हाय राईज मध्ये गेलाच पाहिजे आणि तिकडच्या लोकांना आपण फ्री ऑफ कॉस्ट चांगली घरं देत आहोत. 10,500 मला वाटतं नुसतं वरळीत आहेत, 2,500 नायगावमध्ये आहेत, 2,500 तसेच परिवार आपल्या इथे नामजोशीमध्ये आहेत. आणि अजून एक तुम्हाला सांगतो,
बीपीटी मध्ये देखील जी बीडीडी आहे, सचिनजी आपण प्रयत्न करत होतात, इथे अरविंद सावंत साहेब आहेत ते देखील, अजय चौधरी साहेब ते देखील, दादा असतील, आम्ही सगळे जे प्रयत्न करत होतो, पुन्हा एकदा जेव्हा आपलं 2024 मध्ये सरकार येणार ते आपण करणार म्हणजे करणारच. 500 स्क्वेअर फुटापर्यंतची जी घरं होती त्याला आपण प्रॉपर्टी टॅक्स माफ केला, रद्द करून टाकला. कारण कर आपण देतो, मुंबई कर म्हटल्यानंतर कर येतोच, पण आपल्या कोस्टल रोडवर सुद्धा आपण एक सुद्धा टोल नाही लावला, ना छुपा कर लावला. तसंच आपण हा कर मुंबईकरांच्या घरातून, मनातून, हृदयातून माफ करून टाकलेला, मुक्त करून टाकलेला. पण आज मुंबई लुटायचा जो प्रयत्न सुरू आहे, मुंबईला मोडण्याचा जो प्रयत्न सुरू आहे, मुंबईचं महत्व कमी करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे, आजपासून ही ताकद जी आहे ती आपली अशीच राहिली पाहिजे. कारण आपल्यामध्ये काही विष पेरणारे लोक, हे भाजपाचे असतील, मिंदे गटाचे असतील, ते येतील आणि आपल्याला विखुरण्याचा प्रयत्न करतील, विभागण्याचा प्रयत्न करतील, जाती जातीमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करतील, धर्माधर्मामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करतील. 50 वर्षापूर्वी काय झालं, 100 वर्षापूर्वी काय झालं, ह्याच्यात आपल्याला भांडणं लावण्याचा प्रयत्न करतील. मी आज तुम्हाला सांगतोय, तुम्ही मुंबईकर म्हणून एकत्र राहणार आहात की ह्यांच्या विषयाला तुम्ही बळी पडणार आहात. आज हा प्रश्न मी तुम्हाला विचारायला आलेलो आहे की ज्या भूलथापा मारल्या जातील, जी काही खोटे प्रचार अपप्रचार केले जातील, तुमच्या घरी देखील कदाचित हे सगळे त्यांचे जे मित्रपक्ष आहेत, ईडी, आयटी, सीबीआय, हे देखील पाठवण्याचा प्रयत्न करतील. आपण घाबरणार आहोत की मुंबईकर म्हणून बिनधास्त यांना टक्कर देणार आहोत. आज ज्यांनी ह्या मुंबईमधून एअर इंडिया नेलं, वर्ल्ड कपची फायनल देखील नेली, डायमंड बोर्स नेला, सगळे जातपात, धर्म, भाषा सगळे आपण विसरून आपल्या रक्तात मुंबई आहे, मुंबई ह्या महाराष्ट्राची राजधानी आहे, आपण महाराष्ट्र म्हणून एकत्र येऊन यांना टक्कर देणार आहात की आपण आपले वेगळे वेगळे जे लेबल आहेत त्याच्यात विखुरले जाणार आहोत. तुम्ही मला सांगा, मुंबई म्हणून आपण एकत्र येणार आहोत की नाही? कारण ही ताकद जी आहे ना मुंबईची, ती नुसतं महाराष्ट्र नाही, नुसतं देश नाही, जग हलवू शकते. आणि जर ताकद तुम्हाला बघायची असेल, एक त्या शिवडीची जर ताकद बघायची असेल तर सगळ्यांनी हात वरती करा आणि मनगट मला दाखवा. आणि ही जर ताकद भगवा आणि ही ताकद मनगट जी आहेत बघितली तर तुमच्या हातात मला तलवारी दिसत आहेत. निवडणुकीला वेळ आहे, पण मी तुम्हाला आजच सांगतोय, तलवारी कुठच्या आहेत माहिती तुम्हाला? तुमची बोटं आहेत, ईव्हीएम दाबणारी बोटं आहेत. जेव्हा तुम्ही बोट दाबाल तेव्हा ह्या महाराष्ट्रात जे अंधकार आणणार आहेत ना, त्याच्या विरोधात मतदान केलं पाहिजे. आणि ह्या महाराष्ट्रात प्रकाश आणेल ती म्हणजे मशाल, मशाल, मशालच आणेल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणेल. महाराष्ट्र हिताचेच लोक आपण निवडून देऊ, हाच निर्धार करून आपण पुढे निघू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. यानंतर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.